सुप्त प्रेरणा नावाची कथा. औद्योगिक प्रगतीमुळे स्वाभाविकपणेच शहरी भागांचा प्रचंड विस्तार झाला. अनेक प्रकारचे रोजगार निर्माण झाले. केवळ शेतमजुरी किंवा अपुऱ्या शेतीवर कसे तरी जीवन जगणारा खेड्यातला माणूस शहराकडे धाव घेऊ लागला. प्रथम ते सारे कौतुकाचे वाटले, पण आता शहरांची बेसुमार वाढ हाच एक प्रश्न होऊन बसला आहे. मुंबई आणि त्याला जोडून असलेली उपनगरी लोकल गाड्यांची वाहतूक ठाणे रायगड जिल्हे पार करून पुढे पोहोचली आहे. कर्जत व कसाऱ्यापर्यंत गाड्यांची गर्दी काही कमी होत नाही. जुन्या कर्जत गावाची शांत प्रकृती आता फार बिघडून गेली आहे. पहाटे जागे होणारे कर्जत आता रात्री उशिरापर्यंत अस्वस्थच असते. पूर्वीच्या शांत कर्जतमध्ये दिगूअण्णा आपले संथ जीवन जगत होते. थोडी शेती आणि जोडीला भिक्षुकी यावर त्यांचा संसार समाधानी होता. त्यातच त्यांच्या घरात आनंद प्रकट झाला. दिगूअण्णांना मुलगा झाला, ज्याच्या आगमनाने सर्वांना आनंद झाला. त्या मुलाचे नावही आनंदच ठेवले. पण या आनंदाच्या सहवासाचा आनंद दिगूअण्णांना फार काळ घेता आला नाही. आनंद 2 वर्षाचा होण्यापूर्वीच थोड्याशा आजाराने दिगूअण्णांनी घराचा निरोप घेतला. आपल्या बाबांना सर्वजण का घेऊन गेले आणि आई का रडते हे आनंदाला कळलेच नाही. दिगूअण्णा गेले आणि आनंदाच्या आईच्या जीवनात तो सोडून सारे दुःखच उरले. मनात एकमेव आशा, माझा आनंद मोठा होईल, सारे पांग फेडील, आनंद मोठा व्हावा, आनंद चांगला शिकावा, एवढाच तिला ध्यास. त्यासाठी कोणतेही काबड कष्ट करायला त्या सिद्ध झाल्या. कोणाकडे भांडी घासावी, कोणाकडे धुणी धुवावी अशी कामे त्या करीत. दिवसामागून महिने आणि वर्ष संपली. आनंद शाळेत जाऊ लागला. तो बुद्धिमान नसला तरी अभ्यास मन लावून करीत. त्याला संगत चांगल्या मुलांची होती. त्याने शाळा कधी बुडवली नाही किंवा कधी तो उशिराही गेला नाही. दरवर्षी 50 ते 60% गुण मिळवून तो पुढील वर्गात जाई. त्याच्या आईला तेवढाच अभिमान वाटायचा. आनंदाचे मित्रही चांगले होते. तो त्यांच्याबरोबर खेळत असे, त्यांच्या घरी जात असे. मित्रांच्या घरातले वातावरण, तेथील सर्व प्रकारच्या सुखसोयी, घरातल्या सर्वांचे चांगले कपडे हे सारे तो पाहत असे. त्याच्या मनात येई, आपले घर लहान कसे, आपल्या घरात एकटीच आई कशी. आपली आई भांडे घासायला जाते, कपडे धुण्यासाठी जाते ते का. आपल्या आईच्या अंगावरील कपडे साधे नि कधी कधी फाटले विटलेले का. आपल्या घरात खुर्ची, मेज, आकाशवाणी का नाही. एक ना दोन अनेक प्रश्न त्याच्या बालमनात निर्माण होत. कधी कधी आईच्या मांडीवर डोके ठेवून पडल्या पडल्या तो आईला वरील प्रश्न विचारे. लांबवर नजर स्थिर करून आनंदाच्या डोक्यावर हात फिरवीत ती म्हणायची, आनंद, तू लवकर मोठा हो, चांगला शिक, मग आपल्याही घरात सर्व गोष्टी येतील. आनंदाला फारसे कळायचे नाही, पण एक गोष्ट त्याच्या मनात बिंबली. आपण चांगले शिकायचे, मोठे व्हायचे आणि आईला सुखी करायचे. मनात असे विचार आले की आनंद हळूच उठायचा आणि अभ्यासाला बसायचा. आता आनंद माध्यमिक शाळेत जाऊ लागला. 9वीतून 10वीत गेला. त्याचे मित्र क्लासला जायचे, त्यासाठी भरपूर पैसे खर्च करायचे. आनंद मनात म्हणायचा, मी घरीच चांगला अभ्यास करेन, आईजवळ पैसे मागणार नाही. तिच्याजवळ क्लाससाठी पैसे मागितले तर ती जास्त कष्ट करील, नकोच ते. आईला कष्ट पडतील ही कल्पना आली की त्याचे अंग शहारून उठे. तो निश्चयाने म्हणे, मी घरीच चांगला नि खूप अभ्यास करीन, चांगले यश मिळवीन. आणि झालेही तसेच. 10वीचा निकाल लागला. आनंद चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाला. तो घरी आला. त्याने आईच्या पायावर डोके ठेवले. आई म्हणाली, अरे, देवाला नमस्कार कर. आनंद आईकडे पाहत हसत म्हणाला, आई, तूच माझा देव आहेस. तो देवघरात जाऊन देवाच्या पाया पडला आणि देवासमोर हात जोडून म्हणाला, देवा, आईला सुखी करण्याची शक्ती मला दे. त्याचे डोळे पाणावले. आता आनंद महाविद्यालयीन विद्यार्थी बनला. सारे विद्यार्थी कसा झकपक पोशाख करायचे. आनंदचा पोशाख साधा पण स्वच्छ नि नेटका असे. त्याच्या सात्विक मनाचे तेज त्याच्या चेहऱ्यावर असे. तो मनात म्हणे, हेच माझे व्यक्तिमत्व. कधी कधी त्याच्या साध्या राहणीची टवाळी काही जण करीत. त्याच्या मनात येई, माझी आई किती कष्ट करते हे यांना कुठे माहीत आहे. सारे
बरे, त्यांना कळले तरी वळले पाहिजे ना. असे असले तरी आनंदला मानणारे त्याचे काही जिवलग मित्र होते. त्यांच्या सहवासात आनंदाचा अभ्यास नीट चालू होता. आनंद क्रमाक्रमाने उत्तीर्ण होत BSc झाला. पुढे प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाने तो B.Ed झाला. विद्यार्थी जीवनात आनंदाला अपयश कधी आले नाही. आईच्या निर्मळ प्रेमामुळे आपण हे करू शकलो अशी सततची जाणीव त्याच्या मनात तेवत होती. आनंद कर्जतच्या शाळेतच नोकरीला लागला. स्वतःच्या अनुभवावरून तो विद्यार्थ्यांशी वागे. त्याचे निष्कपट व निर्मळ वागणे विद्यार्थ्यांवर छाप पाडी. तो खरोखरच विद्यार्थीप्रिय होता. पहिला पगार घेऊन आनंद घरी आला. आई दारातच उभी होती. त्याने आईच्या पायावर डोके ठेवले व पगार तिच्या हाती दिला. त्याला 10वीतील यशाचे स्मरण झाले. धीरे धीरे आनंदाच्या घरातही सोयी वाढू लागल्या. त्याच्या घरात साऱ्या वस्तू कशा नीटनेटक्या मांडलेल्या असत. 2 वर्षे निघून गेली. एके दिवशी शाळा आटपून आनंद घरी आला, पण दारी आई नव्हती. ती घरात झोपली होती. तिच्या अंगात खूप ताप होता. डॉक्टरांनी प्रकृती तपासली. औषध सुरू झाले, पण प्रकृती बिघडतच गेली. एकदा शनिवारी सकाळची शाळा संपवून आनंद घरी आला. डॉक्टर जरा चिंतातूर होते. बाहेरच्या खोलीत आनंदला घेऊन ते म्हणाले, हे बघ आनंद, एक औषध आणावे लागेल. ते मुंबईलाच मिळेल. मी चिठ्ठी देतो. जाताना 100-150 रुपये बरोबर घेऊन जा. औषध महाग आहे. डॉक्टरांनी कागदावर सारे लिहून दिले. फोर्टमधील औषधांच्या दुकानाचा पत्ताही दिला. आनंद मुख्याध्यापकांकडे गेला. सर्व परिस्थिती सांगितली. उसने 150 रुपये घेतले. 2 विद्यार्थ्यांना आईजवळ बसवून तो मुंबईला निघाला. गाडीत आईची प्रकृती आणि आणावयाचे औषध याशिवाय त्याला काही सुचतच नव्हते. त्याचे भान ठिकाणावर नव्हते. तो बोरीबंदरला उतरला. फलाटाचे टोकाला बाहेर पडणार तेवढ्यात त्याला तिकीट तपासनीसाने अडवले. त्याने खिशात हात घातला तो काय? हात आरपार गेला. तो दचकला. कावराबावरा झाला. तपासनीसाने त्याला बाजूला उभे केले. आनंदाने पुन्हा कपडे तपासले. हातातली पिशवी तपासली, पण छे, पाकीट गेले होते. पाकिटात पैसे, तिकीट आणि आईच्या औषधाची चिठ्ठी सारे गेले. आनंदाला वाटले सारे जग आपल्याभोवती फिरते आहे. त्याचे डोळे पाणावले. आजूबाजूला गर्दी जमली. आनंदाने तपासनीसाला सारे सांगण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, येथे कोणी ओळखीचे असतील तर त्यांच्याकडून पैसे घ्या. आनंदाचा कावराबावरा चेहरा बघून गर्दीतून कोणीतरी म्हणाला, अहो, खरंच त्याचे पाकीट मारले आहे. द्या सोडून. तपासनीसाला ते पटले. तो म्हणाला, जा. पण आनंद हलेना. तो खालीच बसला. त्याला राहावेना. आजारी आईच्या आठवणीने त्याला रडूच कोसळले. गर्दीतील एक मोठ्या सहानुभूतीने म्हणाला, अहो, आता जा. रडता कशाला? त्यांच्याकडे पाहत आनंद म्हणाला, त्या पाकिटात केवळ तिकीट आणि पैसेच नव्हते. माझी आई फार आजारी आहे. तिच्यासाठी डॉक्टरांनी औषध लिहून दिले होते. ती चिठ्ठी त्यात होती. मी कर्जतला राहतो. औषध न घेता कसा जाऊ? माझ्या आईने माझ्यासाठी किती कष्ट केले, किती हाल भोगले. ती फार फार आजारी आहे. तिचे पांग फेडणे तर राहिलेच. मी तिच्यासाठी साधे औषधही नेऊ शकत नाही. निर्मळ मनाच्या आनंदाचे ते व्याकुळ स्वर सर्वांच्या हृदयाचे पाणी करीत होते. त्याच्या मनातल्या आईच्या प्रेमाचा सुगंध जणू सर्वत्र पसरला. त्या गर्दीतच आनंदाचा खिसा कापूही उभा होता. प्रथम तो ती गंमत पाहत होता, पण आनंदाचे शब्द त्याच्याही मनाला भिडले. त्याला त्याच्या आईची आठवण झाली. तिचे कष्ट डोळ्यांसमोर उभे राहिले. त्याचे मन आईच्या प्रेमाने भरून आले. तो मनात ओशाळला. त्याचे सद्भाव जागे झाले. तो झटकन पुढे झाला. आनंदाजवळ बसला आणि म्हणाला, जरा पिशवी नीट बघा. त्याच्याकडे पाहत आनंद म्हणाला, पिशवीत पाकीट नाही हो. पिशवी त्याच्याकडून त्या खिसे कापूने घेतली. चलाखीने पाकीट त्यात टाकले.
आणि पिशवी उलटी केली. तो काय आश्चर्य! इतर सामानाबरोबर पाकिटही बाहेर पडले. आनंदाने पाकिट उघडले. प्रथम औषधाची चिठ्ठी पाहिली. त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. नव्या उमेदीने आनंद उठला, चालू लागला. सारी गर्दी पांगली. दूर जाणाऱ्या आनंदाकडे तो खिसे कापू पाहत होता. आनंदाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याचे मन समाधानाने भरून आले. एका आगळ्या निश्चयाने तो फलाटाच्या बाहेर पडला. आईच्या प्रेमाची विझलेली त्याच्या मनातील ज्योत प्रज्वलित झाली. तिचा मंद प्रकाश त्याला पुढील मार्ग दाखविणार होता. कथा समाप्त.